नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. राज्यभरात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामध्ये कुठे वीज पडून तर कुठे झाडे पडून दुर्घटना घडत आहे. अशातच जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. घरात कपडे वाळवण्यासाठी बांधलेल्या तारात वीज प्रवाह उतरल्याने वडील आणि मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार रावेर तालुक्यातील तासखेडा इथं ही घटना घडली आहे. समाधान कोळी आणि मानवी कोळी असं मृत्यू झालेल्या पिता पुत्रीचं नाव आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे घरात त्यांनी कपडे वाळवण्यासाठी तार बांधली होती. घरात कपडे वाळत घालण्यासाठी बांधलेल्या तारात वीज प्रवाह उतरला होता, पण याबद्दल कुणालाच कल्पना नव्हती. समाधान कोळी यांचे वडील अशोक कोळी हे तारावरून रुमाल काढण्यासाठी गेले असता विजेने फेकल्या जाऊन तार तुटला. त्याच तुटलेल्या ताराला स्पर्श झाल्याने समाधान कोळी यांना विजेचा धक्का बसला. घरात खेळत असलेली त्यांची मुलगी मानवी हिने वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण मानवी हिलाही विजेचा जोरदार धक्का बसला. विजेचा जबर धक्का लागल्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. बाप लेकीच्या विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.